नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया BR गोयल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BR गोयल इन्फ्रास्ट्रक्चर ऑर्डर बुक रिचेज ₹1443 कोटी ॲज ऑफ 31 ऑगस्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BR गोयल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीचा ऑर्डर बुक पोहोचला आहे 31 ऑगस्ट 2025 पर्यंत 1442.93 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, या कंपनीला न्यू कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे 434.30 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, हा ऑर्डर आहे स्पॅनिंग रोड्स, बिल्डिंग, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्रोजेक्ट्स अँड टोल कलेक्शन कॉन्ट्रॅक्ट्स रिलेटेड. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे ही कंपनी फोकसमध्ये होती, म्हणजे BR गोयल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. चला आता बोलूया हिंदुस्तान झिंक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक फर्टिलायझर प्लांट टू ओपन इन डिसेंबर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेदांत ग्रुपची कंपनी हिंदुस्तान झिंक लिमिटेडच्या CEO अरुण मिश्रा यांनी सांगितले की नेक्स्ट इयर डिसेंबर पर्यंत राजस्थानमध्ये 1700 कोटी रुपयांच्या फर्टिलायझर प्लांटवर कामकाज सुरू होऊ शकते अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, या प्लांटवर DAP फर्टिलायझरचे प्रोडक्शन आणि सेल्स होईल. आणि मित्रांनो, यामुळे इम्पोर्टवरची आपली डिपेंडन्सी कमी होईल. तसेच सरळ तुम्ही म्हणू शकता की फार्मरला यामुळे सपोर्ट मिळेल. आणि मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट कळत आहे की हिंदुस्तान झिंक लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी नवीन बिझनेसमध्ये एंट्री करत आहे. आणि मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया शिलचार टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, शिलचार टेक्नॉलॉजीज टू एक्सपांड कॅपॅसिटी बाय 6500 MVA ॲट वडोदरा प्लांट विथ ₹90 कोटी इन्व्हेस्टमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शिलचार टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी 90 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट सोबत आपली कॅपॅसिटी वाढून एप्रिल 2027 पर्यंत करणार आहे 14,000 MVA. MVA म्हणजे मेगा वोल्ट एम्पियर. म्हणजे मित्रांनो, कंपनीची करंट कॅपॅसिटी आहे 7,500 मेगा वोल्ट एम्पियर. आणि या इन्व्हेस्टमेंट सोबत ही कंपनी 6,500 मेगा वोल्ट एम्पियरची कॅपॅसिटी ॲड करणार आहे. आणि टोटल एप्रिल 2027 पर्यंत कंपनी आपली टोटल कॅपॅसिटी करणार आहे 14,000 मेगा वोल्ट एम्पियरची. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल शेअर झूम्स आफ्टर रिसिव्हिंग ऑर्डर फ्रॉम बिहार स्टेट एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला PM उषा स्कीमच्या अंडर बिहार स्टेट एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे 57.48 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, मागल्या एक वीकपासून रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला लगातार मोठे ऑर्डर मिळाले आहे. म्हणून मित्रांनो, या कंपनीवर फोकस ठेवायचे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड रेडी टू रोल आउट हायड्रोजन ट्रक्स बाय 2027. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीचा प्लान आहे 2027 पर्यंत इंडियामध्ये फर्स्ट हायड्रोजन पॉवर्ड ट्रक्स लॉन्च करण्याचा. आणि मित्रांनो, इथून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की अशोक लीलँड लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया एंजल वन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एंजल वन लिव्ह वेल फॉर्म जॉईंट व्हेंचर टू एंटर्स इंडियाज लाईफ इन्शुरन्स मार्केट. तर मित्रांनो, काही दिवसांपहिले अपडेट आली होती की
एंजल वन लिमिटेड ही कंपनी इंडियाच्या लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये एंट्री करणार आहे. आणि मित्रांनो आता ऑफिशियल अपडेट आली आहे की एंजल वन लिमिटेडने सिंगापूरच्या लिव्हवेल होल्डिंग्स सोबत पार्टनरशिप मध्ये इंडियाच्या लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करण्यासाठी एक नवीन कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे एंजल वन लिव्हवेल लाईफ इन्शुरन्स लिमिटेड. आणि मित्रांनो ही कंपनी सुद्धा नवीन बिझनेसमध्ये एंट्री करत आहे. आणि मित्रांनो यामुळे या कंपनीवर देखील आपला फोकस असायला पाहिजे. आता बोलूया कोचिन शिपयार्ड लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो कोचिन शिपयार्ड बॅक्स ₹200 कोटी ONGC कॉन्ट्रॅक्ट फॉर रिपेअर वर्क्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे. कोणासोबत? ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत. कशासाठी? जॅकअप रिक्सच्या रिपेअरसाठी. आणि मित्रांनो याची व्हॅल्यू आहे जवळपास 200 कोटी रुपये. आणि मित्रांनो अपेक्षा आहे की हे एक्झिक्यूट होईल 12 महिने म्हणजे 1 वर्षाच्या आत. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे कोचिन शिपयार्ड लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टाटा मोटर्स अँड थंडर प्लस पार्टनर टू एक्सपांड इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग ॲक्सेस अक्रॉस टायर 2 अँड टायर 3 इंडिया. तर मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेड आणि थंडर प्लसने पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? इंडियामध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग ॲक्सेस वाढवण्यासाठी टायर 2 आणि टायर 3 सिटीजमध्ये. आणि मित्रांनो करंटली काय होत आहे, टायर 2 आणि टायर 3 मध्ये इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स नसल्यामुळे येथे इलेक्ट्रिक व्हेकलची डिमांड वाढत नाही. आणि मित्रांनो जर टायर 2 आणि टायर 3 मध्ये इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स बनले तर अशी अपेक्षा आहे की टायर 2 आणि टायर 3 सिटीमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकलची डिमांड वाढू शकते. आणि मित्रांनो हे जे टायर 2 आणि टायर 3 सिटीजमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्सचे ॲक्सेस वाढवण्यासाठी हे जे पार्टनरशिप होत आहे हे खूप पॉझिटिव्ह आहे. आणि मित्रांनो या अपडेटमुळे तुम्ही टाटा मोटर्सला फोकसमध्ये ठेवू शकता. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजीज टू ॲक्वायर 51% स्टेक इन कुंशन क्यूटेक इंडिया फॉर ₹552.99 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी कुंशन क्यूटेक मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 51% स्टेक म्हणजे 51% हिस्सेदारी ॲक्वायर म्हणजे खरेदी करणार आहे 552.99 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो ही जी कंपनी आहे कुंशन क्यूटेक ही कंपनी मोबाईल हँडसेट्स, IoT डिव्हाइसेस आणि ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशन्समध्ये यूज होणाऱ्या कॅमेरा आणि फिंगरप्रिंट मॉड्यूल्सचे मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशनच्या बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो ही कंपनी कुंशन क्यूटेक इंडिया ही कंपनी इनकॉर्पोरेट केली गेलेली होती 2019 मध्ये. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आज ही कंपनी फोकसमध्ये होती. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.